जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, अश्वमेध करिअर अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आजपासून काही ग्रेट पर्सनॅलिटीज इन महाराष्ट्र पोलीस फील्ड अशी एक ऍक्टिव्हिटी सुरुवात करतोय, ज्या लोकांना इथे आपण आमंत्रित करतोय आणि जे अश्वमेधच्या रिलेटेड आहेत किंवा अश्वमेध पासून ज्यांचा प्रवास सुरू झाला होता। तर अशाच या प्रवासामधून एक महान व्यक्ती आज आपल्या सोबत आहे। त्या व्यक्तीचा मी थोडक्यात परिचय देतो। आपल्या सोबत आहे आज PSI संतोष कडाळे, जे आता आपल्या अश्वमेध मधून नुकताच ट्रेनिंग कंप्लीट करून PSI ची ट्रेनिंग कंप्लीट करून आता त्यांची पोस्टिंग जी आहे ती गडचिरोली मध्ये आहे। आज संतोष सरांची मी थोडक्यात ओळख सांगतो। संतोष सर हे रोईंगचे खेळाडू आहेत। रोईंग मध्ये त्यांनी बराचसा मोठा प्रवास आतापर्यंत साधलाय, ज्यामध्ये त्यांच्या स्टेट लेवल 14 वेळा स्टेट लेवल पार्टिसिपेशन आहे। महाराष्ट्र लेवल म्हणजे नॅशनल 20 वेळा त्यांचे नॅशनल झाले आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इंटरनॅशनल 2017 साली जी झाली होती, त्यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व त्यांनी थायलंड येथे होणाऱ्या इंटरनॅशनल स्पर्धेसाठी केलं होतं रोईंग मध्ये। आणि त्या रोईंग इंटरनॅशनल मध्ये त्यांना चौथं पारितोषिक तिथे मिळालं होतं, 4th प्लेस मिळालेली होती। त्याचसोबत त्यांना या क्रीडा क्षेत्रातले काही पुरस्कार मिळालेले आहेत, ज्यावर 2016 साली जो जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या अंडर जो पुरस्कार असतो जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून, तो पुरस्कार त्यांना 2016 साली मिळाला। आदिवासी रत्न म्हणून आदिवासी कम्युनिटी मधून एक पुरस्कार दिला जातो, 2019 साली त्यांना हा आदिवासी रत्न पुरस्कार मिळाला। त्यानंतर महाराष्ट्रातला क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ज्याला समजलं जातं तो म्हणजे छत्रपती अवॉर्ड, म्हणजे तो शिवछत्रपती अवॉर्ड त्यांना 2018 साली मिळाला। अशाच या ग्रेट पर्सनॅलिटीला आपण आज इथे इन्व्हाइट केलंय। अश्वमेध मध्ये आपण त्यांच्यासोबत काही चर्चा करणार आहोत आणि त्यांच्या प्रवासासंबंधी काही गोष्टी जाणून घेणार आहोत। मला नक्कीच आवडेल संतोष सरांशी बोलायला। यस संतोष सर, नमस्कार। नमस्ते, जय हिंद। जय हिंद। मला आता तुमच्या थोड्याशा बालपणीबद्दल सांगा। तुमचं बालपण कसं झालं, तुमचं बालपण कुठे गेलं किंवा कसा प्रवास होता तुमचा, थोडक्यात सांगा। बालपण तर माझं असं समजा की खूपच खेडेगावात गेलं। त्या ठिकाणी लवकर कोणताच म्हणजे दळणवळणासाठी कोणताच एक मार्ग नव्हता। जायचं असेल तर एक तर पायी, दुसरी गोष्ट होती बैलगाडी। त्यानंतर आमच्या गावाशेजारी एक पूल बांधला आश्रम बापू शेजारी, त्या पुलामुळं आमची ऍक्टिव्हिटी चालू झाली। दुसरी गोष्ट तिथे एक बोट क्लब होता, त्या बोट क्लबला आम्ही 7-8 वर्षाचा असताना तिथे यायचो आणि स्विमिंग करायचो। तर त्या स्विमिंग करता करता असेच मनीष सरांची ओळख झाली। ते आम्हाला असेच शिकवायचे, स्विमिंग शिकवली त्यांनी। नंतर म्हणजे एवढं छोटं असल्यापासून गावात राहायचं कसं हे त्यांनी शिकवलं आणि गावातून बाहेर यायचं कसं हे त्यांनी शिकवलं। शिक्षणाची आवडही त्यांच्यापासूनच लागली, कारण लहानपणापासून आम्ही सकाळपासून शाळा सुटल्यानंतर संध्याकाळपर्यंत आम्ही बोट क्लबलाच असायचो। दादा ते प्रॅक्टिस करून जायचे, परत संध्याकाळी यायचे। संध्याकाळी आता नाही काहीतरी खायला घेऊन यायचे, तेच आशा लावून आम्ही तिथे बसलेला असायचो आणि दिवसभर स्विमिंग करायचो। बालपण माझं पूर्ण खेडेगावातच गेलं। व्हेरी गुड। अगदी संतोष सरांचं मी बालपण माझ्या डोळ्यासमोर सगळं गेलेलं आहे। संतोष सरांना मी खूप लहानपणापासून ओळखतो, अगदी 7 ते 8 वर्षाचे असल्यापासून हा सर्व प्रवास मी स्वतः बघितलाय। त्यामुळे मला एक आज इथे बसल्यानंतर एक वेगळा आनंद होतोय आणि खूप चांगलं वाटतंय चर्चा करताना। मला थोडंसं आपल्या कौटुंबिक परिस्थिती किंवा तुमच्या फॅमिली बद्दल थोडंसं बॅकग्राऊंड कळेल का? वडील तसे मजुरीच करायचे, आई घरचं काम आणि शेतात दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरी करत होते। त्यावेळेस तर काही एवढं नव्हतं क्रेज की बाहेर जाऊन कंपनीत जाणार किंवा पैसा कुठून तरी येणार। तर त्यामुळं मला काय ते खेळायला पाठवत नव्हते। एक तर म्हणे बाबा आपली परिस्थिती खूपच हालाकीची असल्यामुळे तू शिक्षणाकडे लक्ष दे, आपण तू शिकून पुढे काहीतरी होशील तर आपली परिस्थिती बदलेल। बरोबर। तर ह्याच आशेने मी पण शाळा सुटल्यानंतर तिच्यासोबत जायचो कामाला शेतीमध्ये, दुसऱ्याच्या इथं तिला मदत करू लागायचो। तर वडील काय 200 रुपये 100 रुपये रोजाने कामाला जायचे त्यावेळेस। बरोबर। आणि ट्रक ड्रायव्हर होते वाळूच्या गाडीवर। मी त्यावेळेस वडिलांसोबत पण जायचो आणि बघायचो की वडिलांचे हाल काय चालतंय। बरोबर। वडिलांची हीच परिस्थिती की मजुरी करूनच आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं त्यांनी आतापर्यंत। काय एखादी गोष्ट अशी कुटुंबाच्या बाबतीत सांगता येईल की कधीतरी असं वाटलं असेल की ही परिस्थिती मी स्वतः कधीतरी एक दिवस मी बदलून दाखवेल, अशी एखादी गोष्ट आठवते का लहानपणीची? हो आठवते ना, कारण मध्येच वडिलांचं काम सुटलं होतं आणि आईला पण त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये काम भेटत नव्हतं, कारण उन्हाळ्यात शेतीचे कामं बंदच असतात। बरोबर।
तर एक वेळ अशी आली होती की त्यावेळेस घरामध्ये खाण्यासाठी काहीच नव्हतं आणि आई शेजाऱ्यांकडून मागून आणायचे की मला दळण द्या, मी तुम्हाला नंतर माझ्या आल्यानंतर पगार आल्यानंतर ते माझ्या नवरा कामाला लागल्यानंतर मी तुम्हाला पैसे आले की देईन. असं करत त्या दिवशी मी विचार केला की यार माझी आई दुसऱ्याच्या इथं मागून आमच्या पोटासाठी स्वतः उपाशी राहून आमचं पोट भरतीये. त्या दिवशी विचार केला की नाही, ही परिस्थिती यांच्यावर परत येणार नाही, मोठं होऊन काहीतरी बनेन. विचार केला मी. तो क्षण म्हणजे खूप असा स्पार्क देणारा होता, म्हणजे आपण काहीतरी डोळ्यात करायला म्हणजे पाहिजे. त्यावेळेस मला समजत होतं की आपले किती आपण कुठं जन्माला आलोय बा असं. त्या वर्षीच वय किती असेल तेव्हाची? तेव्हाच माझं 9-10 वर्षाचं असेल. 9 ते 10, म्हणजे 9व्या किंवा 10व्या वर्षी एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या मुलाला या परिस्थितीची जाण होणं ही सुद्धा खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला सांगायला मला आवडेल की 2017ला पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नाशिक ग्रामीणमध्ये संतोष सर जॉईन झाले होते. 2017च्या भरतीमध्ये आयुष्यातली पहिली भरती आणि पहिलीच जॉईनिंग, पोलीस भरतीला उतरले आणि पहिल्या प्रयत्नातच लगेच पोलीस भरतीमधून पोलीस मध्ये सिलेक्शन झालं आणि त्या सिलेक्शन मधून खरा प्रवास हा सुरू झाला होता. 2017च्या कॉन्स्टेबलच्या ज्या भरतीचा थोडासा काही थोडक्यात प्रवास सांगा, कसा आपण तिथे पोहोचलो आणि कशी ती पोस्ट मिळवली? तशी तयारी 16 पासून चालू होती. मी अश्वमेध अकॅडमी मध्ये आल्यानंतर अभ्यासाला तर वेळ भेटत नव्हता, पण सरांचे एक मार्गदर्शन असं होतं की मी तिकडे एवढी हार्ड वर्कआउट करून ते मला इकडे परत 1600 मीटरला घेऊन जाईल. त्याच वर्षी 5 किलोमीटर कॅन्सल झाला आणि 1600 मीटर पहिल्यांदाच. तर त्यावेळेस मी एवढं 15 ते 20 किलोमीटर रोईंगची प्रॅक्टिस करून मी इकडे जे बॅच यायची शनिवारी, त्या बॅच मध्ये मी प्रॅक्टिसला यायचो 1600 मीटर आणि त्याच्यातही मी आउट ऑफ मारायचो एवढी प्रॅक्टिस करून. आणि सर दरवेळेस मला पोरांना सांगायचे की बघा एवढी प्रॅक्टिस करून तर आलाय तरी मारतोय. बाकीच्यांना पण मोटिवेशन व्हायचं की नाही अरे एवढं प्रॅक्टिस करतो काय. त्यामुळे बरेचसे जी माझी बॅच होती 2017ची, जे आता 123 बॅच मध्ये PSI झाले असे विकास पाटील वगैरे, ते त्यांना असे जळण महसूस व्हायची की हा एवढी प्रॅक्टिस करून मारते तरी ते पण ते करायचे. त्यांनी पण आउट ऑफ केले. त्यानंतर मी इंटरनॅशनल कॅम्पसाठी भोपाळला गेलो. तिथं प्रॅक्टिस करायचो फक्त जे आहे आपली रोईंगची ती, आणि अभ्यास जो माझा प्रॅक्टिस म्हणून 1 तास मिळायचा त्यात मी माझा जीकेचा वगैरे अभ्यास करायचो. तात्याचा ठोकळा होता तो कंटिन्यू मी रीड करत होतो. बरोबर. आणि तुम्ही सांगितलं बरोबर नाही की फक्त तू जे आहे हे 2-4 पुस्तकं तेवढेच वाच. तसंच मी हैदराबादला गेलो. जो 1 तास भेटायचा जो मुलं बाकीचे आराम करायचे त्याच्यात फक्त अभ्यास करायचो. तर त्यात मला मध्ये 2 वेळेस सुट्टी भेटली. एकदा ग्राउंडसाठी, ग्राउंड मी दिलं त्यावेळेस. ग्राउंड माझा 98 ग्राउंड होता नाशिक ग्रामीणला. फक्त माझा गोळ्याचा थोडासा 100 मीटरचा प्रॉब्लेम झाला. तिथं मला 18 मार्क पडले. 100 पैकी 100 मार्क, 100 पैकी 100 असते. आणि त्यावेळेस मी अश्वमेधचा पहिला विद्यार्थी असं की मला 100 पैकी 100 मार्क असणार. आणि मी पेपरसाठी कसं आलो मलाच माहिती, सुट्टी देत नव्हते. इंटरनॅशनल कॅम्प आहे, गव्हर्नमेंट माझ्यावर दर पर डे दिवसाला 3000 रुपये खर्च करत होतं. त्यामुळे सोडण्यासाठी खूपच कामकाज करत होते. तरी मी त्यांचे रिक्वेस्ट करून त्यांनी मला पाठवलं आणि मी पेपरला आलो. आणि पेपरला पण माझ्या सर्वात जास्त, मी स्पोर्ट्समधून न होता मी कास्टमधून झालो. आणि पुढं ज्या समांतर आरक्षणामुळे मला परत स्पोर्ट्समधून घेतलं आणि एक जागा माझ्याच भावाला भेटली असं समजतो मी. त्यात मी आनंदी आहे. खूप चांगलं झालं. PSI होण्यासाठी एकदा तुम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर कॉन्स्टेबल पोस्टमध्ये, त्यानंतर काही ठराविक वर्ष तुम्ही पोलीसमध्ये काम केल्यानंतर इंटर डिपार्टमेंटची MPSC मधून पुन्हा एक परीक्षा राबवली जाते PSI पोस्ट मिळवण्यासाठी. परंतु स्पोर्ट्समन आहे, संतोष सर थांबणार आहे, कुठे हा माणूस नाही. त्यामुळे अगदी त्या दिवसाची वेट न करता किंवा वाट न बघता अगदी लगेच 2019ला डायरेक्ट मधून PSI ची एक्झाम दिली आणि PSI एक्झाम क्रॅक करून आज PSI पोस्टमध्ये ते सध्या गडचिरोली येथे कार्यरत आहेत. तर मला असं जाणून घ्यायचंय की नक्की PSI व्हायचं आपल्याला, म्हणजे त्या कॉन्स्टेबल मध्ये पण चांगला पगार मिळत होता, कॉन्स्टेबल मध्ये सगळं आयुष्य चांगलं चाललं होतं, मग काय असं वाटलं की गरज वाटली की आपण PSI बनावं म्हणून? नाही सर, स्वप्नच कोणीतरी असं दाखवलेलं होतं की व्हायचं तर अधिकारीच व्हायचं. मग अधिकारी काय व्हायचं, तर अधिकारी व्हायचं तर मग स्तंभच लावायचा. मग कसा लावायचा, तर मग राज्यसेवेतून DYSP. म्हटलं सर माझा एवढा अभ्यास करण्याचे काही जाणत नाही, मग तू कसा काय करू शकतो. तर हीच व्यक्ती बसली माझ्यासमोर, माझ्यासाठी एक मोटिवेशन आहे. त्याच व्यक्तीने बोललं तर व्हायचं तर अधिकारीच व्हायचं, आणि मग ते कसं व्हायशील तर इकडूनच होशील. ह्या माणसाने जेव्हा मला सांगितलं की तुला व्हायचं तर DYSP व्हायचं, तर व्हायशील तर कसं येशील ना, मिळत पाहिजे तुला. मग त्याच्यासाठी काय करशील, नॅशनलला गोल्ड पाहिजे. तर ठीक आहे, गोल्ड मेडल पाहिजे तर येईल कसं. तर यांनीच मला मोटिवेट केलं, तू नॅशनलला जा
प्रत्येक गोष्टीत पुरवल्या असं नाहीये की त्यांनी मला इकडून ह्याच गोष्टी पुरवल्या, माझी आर्थिक मदत पुरवली, सगळ्याच गोष्टी पुरवल्या त्यांनी मला. त्यानंतर मी नॅशनलला मेडल घेतलं. इंटरनॅशनलला माझ्या काही चुकींमुळे किंवा माझं नशीब नसेल किंवा माझी मेहनत कमी पडली, तिथं माझं इंटरनॅशनलचं मेडल गेलं. सरांनी बोललं होतं तू इंटरनॅशनलला मेडल घे, तू डोळे झाकून DYSP होशील. त्यावेळेस माझं मेडल गेलं आणि घरची परिस्थिती खूपच हालाकीची होती. मग इकडं कॉन्स्टेबल जॉईन करणं खूपच गरजेचं होतं. मग आता घरचे पण हातात झाले होते की आता तुझ्या हातात नोकरी असून तू जॉईन करत नाही. मी तरी माझी आशा सोडली नव्हती की मी पुढच्या नॅशनलला मेडल घेऊन इंटरनॅशनल परत जाऊ शकतो अशी माझी अपेक्षा होती. पण ती अपेक्षा अशी घरच्यांच्या त्या हालाकीच्या परिस्थितीमुळे मला इकडे कॉन्स्टेबल जॉईन करावं लागलं. पण तरी मी दुसऱ्या वेळेस नाही खेळू शकलो इंटरनॅशनल. पण एक माझ्या हातात एक चान्स होता की तू इकडे अभ्यास करून PSI अधिकारीच व्हायचंय ना, तर मग तो अधिकारी नंतर आपल्या हातात आहे, हा होऊ शकतो. परत तयारी लागलो अभ्यासाच्या आणि इकडे मग PSI जॉईन केला आणि परत आता राज्यसेवेची तयारी करतोय. गेल्या 2 वर्षापासून मेन्स दिलेले आहेत मी, आता 2 मेन्स दिले. आता मी पुढच्या या मेन्सला चांगला परफॉर्मन्स करून आणि इंटरव्ह्यू देऊन मी राज्यसेवा क्रॅक करण्याचे प्रयत्न करणार. आपल्याला बऱ्याच वेळा असे उदाहरणं दिसतात की कमी वयात आलेल्या जबाबदारीमुळे किंवा घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना एक वेगळा संघर्ष करावा लागतो किंवा खूप छोट्या स्वप्न मोठं असताना देखील खूप छोट्या पोस्टवरती समाधान मानावं लागतं. तर संतोष सरांच्या आयुष्यात सुद्धा तीच वेळ आली की कमी वयात जास्त जबाबदाऱ्या आल्या, कुटुंबाची एक धुरा त्यांच्या खांद्यावरती आली होती. त्यामुळे काही दिवस अजून जास्त वेळ वाया न घालवता जी पोस्ट हातात आहे जेणेकरून त्यांचं अर्थार्जन सुरू होईल आणि पगार सुरू होईल, त्यासाठी त्यांनी कॉन्स्टेबल जॉईन केलं होतं आणि त्याच्यातूनच लगेच प्रेरित होऊन PSI पोस्ट त्यांनी 2019 मध्ये मिळाली. तर संतोष सर, मला असं वाटतं की हा काय प्रवास नक्कीच एकदम सोयीस्कर झाला असेल असं अजिबात नाहीये. बऱ्याचशा अशा अडचणी आल्या असतील, तर एखादी अडचण म्हणून काय आली होती ती त्याच्यावरती मात कशी केली याबद्दल थोडंसं सांगा बरं. अडचण तर खूपच मोठी होती, जे मध्ये लॉकडाऊन लागलं. नाही, याची PSIची अडचण अशी होती की त्या बाजूने पण मला इकडे कॉन्स्टेबलची ड्युटी करायची आणि इकडे अभ्यास करायचा. त्यामध्ये जनरल ड्युटी असल्यामुळं की करायचं कसं, अभ्यास करायचा कसा, त्यात प्रॅक्टिस पण करायची आणि स्पोर्ट्स मधून वरती असल्यामुळं वरिष्ठांचे सतत असलेला प्रेशर की तुम्ही पुढं मेडल आणलं पाहिजे आणि ते तुम्हाला गोल्डचीच अपेक्षा असणार आहे आणि तुम्ही एवढे मोठे प्लेयर आहेत, ती गोष्ट खचायची. अडचण अशी आली की त्यावेळेस मला तुम्ही PSI साठी इकडं अभ्यास सोडायचा की इकडं तुम्ही गेम करायचा, ही सर्वात मोठी माझी अडचण होती. पण मी त्यालाही मात केली. सकाळी प्रॅक्टिस करायचो, थोडा आराम करून दुपारी परत लायब्ररीत जायचो, परत संध्याकाळी प्रॅक्टिस करायचो. प्रॅक्टिस झाल्यानंतर परत मी हजेरी करून परत अभ्यासाला बसायचो. म्हणजे मला त्या हजेरीसाठी खूपच धावपळ करावी लागायची, प्रॅक्टिस पण करायची, हजेरी पण करायची. मध्ये बरेचसे अधिकारी मला देवासारखे भेटले की त्यांनी मला सांभाळून घेतलं आणि अभ्यासाला खूपच वेळ दिले. त्यासाठी मला संघर्ष करावा लागला, जर त्यांच्या कॅबिन मध्ये उभं राहणं कॅबिनच्या बाहेर, आणि नंतर त्यांना कळालं की याला गरज आहेच म्हणून त्यांनी मला बराच वेळ मध्ये सूट देऊन टाकली त्याच्यासाठी. हे सगळं करत असताना असं कधीतरी विचार आला का हे सगळं सोडून द्यावं, मला आता याच्यानंतर माझ्याकडून होणार नाही, आता मी कुठेतरी खचतोय, कुठेतरी डिप्रेशन मध्ये जातोय, मला काहीच नको आता, बस झालं म्हणून, असं कधी विचार आलाय? असं विचार तर बरेच वेळेस आलाय की बस आता किती झाले ना, आता पगार पण येतोय, काय करायचं एवढं जीव काढण्याची. पण मधीच दादा भेटायचे. आता ते मनीष सर म्हणतात ते आम्हाला लहानपणापासून दादा म्हणायची सवय लागली की बस ना आता झालं ना, आता कर ना सुरू, किती दिवस आराम करणार. एक प्रसंग सांगतो मी माझा, एकदम म्हणजे अंगाला शहारे आणण्यासारखा प्रसंग आहे की मी मोजून 4 महिने घरी बसलेलो. मला ना बसता येत नव्हतं, ना झोपता येत नव्हतं, ना उठता येत होतं. आणि त्यावेळेस दादा पुण्याला होते. मला त्यावेळेस कळत नव्हतं. मी एक दिवस सहज दादा तिकडून आले आणि मी असंच आलेलो होतो. मग त्यांनी विचारलं मला की काय करतोय तू, प्रॅक्टिस करत नाही, असं नाही, काय घरी बसून काय करतोय. मग तेव्हा त्याला परिस्थिती सांगितली की असं असं आहे दादा, की माझं कंबरत गेलंय, मी एवढा एवढा खर्च करतोय, आता कमरेला फिजिओ हे ते. त्यावेळेस ते बोलले की काही गरज नाही, मी तुला बरोबर रिपेअर करतो. त्यांनी माझ्यावर 7 दिवस फक्त काहीच नाही, एक स्ट्रेचिंग एक्सरसाइज घेतल्या. त्या 7 दिवसानंतर मला असं वाटलं माझं मी उगाच एवढे 4 महिने वाया घातले आणि 4 महिन्यात मी एवढा खर्च केला मेडिसिनवर. आणि त्यानंतर मी परत कमबॅक केला आणि नॅशनलसाठी जे लोक मला म्हणत होते की तू आता कमरेतून गेलाय, तू नाही खेळू शकत, मी कमबॅक करून नॅशनल मेडल घेतलं.
त्याच वर्षी नॅशनलला मेडल घेतलं 6 महिन्याच्या प्रॅक्टिसमध्ये आणि पुढे आलो. आणि तसंच इकडं कॉन्स्टेबलचं बस म्हटलं आता पगार मिळतोय, बस किती आपण एवढे वाईट दिवस काढून आले. परत ह्याच माणसाने मला एक आसपरस दाखवली की अरे तू इथंच का थांबतोय, तुझ्याकडे भरपूर आहे, तू करू शकतो. माझ्यात काय ओळखलं मलाच माहित नाही. दरवेळेस मला मोटिवेट करणं आणि मेडिटेशनच्या सेशनला बोलवून मला मेडिटेशन माझ्याकडून बळजबरी करून गेलाय. मेडिटेशन म्हणजे एकदम माझ्यासाठी ना काय म्हणतात ना आळसवाणी माझ्यासाठी वाटायचं. पण त्याचं महत्व आज मी जेव्हा मोठा अधिकारी झालो तेव्हा मला कळायला आलं की ते मेडिटेशन मी आता स्वतः मनावून करतो. माझ्यासाठी मी स्वतः 1 तास वेळ देतो. तेव्हा दादा म्हणायचं अरे मेडिटेशन कर, तेव्हा त्याचा फायदा होईल. त्याचा फायदा मला अभ्यासात झाला आणि आज जी बॉडीचं जे संतुलन बनवून ठेवलंय. आज मी गडचिरोलीला गेल्यानंतर माझं 15 किलो वेट वाढल्यानंतर मी रिटर्न आलो आणि त्या गोष्टी आठवायचो आणि आता वर्कआउट करतोय. आणि त्याच्यानंतर मी आता परत 7 किलो वजन कमी केलंय एवढ्या 1.5 महिन्यातच फक्त. हे फक्त मोटिवेशन दादांचंच होतं. मेडिटेशन बद्दलचा आता मी तर लिटरली विसरलो होतो. आपण सोबत बरेच मेडिटेशन केलेले आहेत. मेडिटेशनला सुरुवातीला नक्की काय त्रास व्हायचा किंवा त्याबद्दल थोडस. मेडिटेशनला आपण स्टेबल आणि आपले विचार कंट्रोल करू शकत नव्हतो. मी ज्यावेळेस मेडिटेशन करायचो ना तर कधी कधी मला झोपच लागून जायची. मी त्यावेळेस पण बऱ्याचशा गोष्टी यायच्या की झोप लागून जायची. आता कॅम्पला पण मेडिटेशनला तोच प्रॉब्लेम होता. मला ना झोप लागून जायची कारण थकलेलं शरीर असायचं. पण नंतरून परत आल्यानंतर दादांनी परत मेडिटेशनचे सेशन चालू केले. आणि मी म्हणायचं अरे हे करून करून वैताग आलाय बा. पण नंतरून त्यांनी त्या गोष्टीचं महत्व सांगितलं की मेडिटेशन केल्यानंतर तुझ्या शरीरात काय बदल होणार आहे. आणि त्यानंतर मी मेडिटेशनवर जास्त फोकस करायला लागलो. आणि त्यानंतरचे बरेचसे सेशन तो घेतले त्याला मी मनापासून केलं आणि स्टेबिलिटी वाढवली. माझ्या विचारांवर कंट्रोल केला. त्यामुळे मला त्याचा अभ्यासामध्ये पण फायदा झाला आणि पुढे गेम मध्ये पण फायदा झाला मेडिटेशनमुळे. इंटरनॅशनल खेळण्याची जिद्द कधीपासून लागली, नक्की कधी वाटलं की मला आता काही करून इंटरनॅशनल खेळायचंच आहे. कारण ऑलरेडी एवढ्या जर स्टेट झाल्या होत्या, नॅशनल झाल्या होत्या, इंटरनॅशनलच का, म्हणजे कशी ती स्पार्क म्हणतो किंवा आपण इन्स्पिरेशन कसं मिळालं खेळण्यासाठी. मी असंच एक नॅशनलला गेलो होतो. पहिलीच नॅशनल असेल माझ्या लाईफ मधली, पहिली 2014-15-14लाच गेलो होतो. तिथं गेल्यानंतर मी बघितलं की इंटरनॅशनल प्लेअरला काय इज्जत मिळते असं. ते इंडियाचे काय टी शर्ट घालतायत. आणि मध्येच भाग मिल्खा भाग मूवी आलेला होता. त्या मूवीने तर जास्त इन्स्पायर करून टाकलं की एका इंडिया नावासाठी त्या माणसाने काय काय पापड वेलले आणि काय काय केलंय. चोरी करून तो माणूस तिथपर्यंत पोहोचतोय. बरोबर. आणि मी पण ते लोकांचं बघितलेली इज्जत आणि जो इंडिया प्लेअरचा असलेला क्रेज ते बघून एक विचार केला की यार आपल्याला पण इंडियाचं टी शर्ट घालायचंय. जेवढी या माणसाला इज्जत मिळते आपल्याला का नाही मिळू शकत. की त्यावेळेस त्या व्यक्तीला इंडियन कोच असे बघते. आपण त्यावेळेस एका पब्लिक मध्ये चेहरा लक्षात येत नाही. पण ज्यावेळेस इंडियन प्लेअर येतो ना तर त्याला डायरेक्ट आवाज देऊन बोलवतात. बरोबर. आणि आज मी प्राऊडली सांगू शकतो की आताच झालेली ओपन नॅशनल, त्या नॅशनलला सगळे जेवढे इंडिया कोचेस आहेत म्हणजे माझे मित्र माझ्यासोबत असताना सुद्धा एवढ्या गर्दीमधून मला बोलवायचे, संतोष आहे काय तेरी बॉडी काय होगी, ये इतना मोठा क्यों हो गया. मी त्यांना सांगितलं की असले काय मी इकडे ड्युटीला आहे सर, मला वेळ मिळून नाही राहिलाय प्रॅक्टिससाठी. मग त्यानंतर त्यांनी सांगितलं म्हणजे एवढ्या पब्लिक मधून मला म्हणते की संतोष हे काय, संतोष आणि जे इंडिया कोच आहे इस्माईल सर तर ते कडाने हे काय हो गया त्याला. म्हणजे ती एक गोष्ट मला मिळाली त्यासाठी मी आभारी आहे तुझा पण आणि त्या कोचेसचा पण आणि आमचे कोच अंबादास तांबे सर यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं की त्या क्रेजमुळे मी आज इंडिया प्लेअर बनू शकतो, नाही तर मी बनलो नसतो. बरोबर. इंडियाच्या इंटरनॅशनलच्या टी शर्ट म्हणजे इंडियाच्या टी शर्ट वरून किट वरून एक गोष्ट आठवली मला आता की संतोष जेव्हा इंटरनॅशनल खेळायला गेला किंवा तिथून आल्यानंतर माझ्यासाठी मला वाटतं एक टी शर्ट आणला होता इंडियाचा. तर काय नक्की कशावरून ते वाटलं होतं की माझ्यासाठी सुद्धा एक टी शर्ट आणावं म्हणून. कारण इंडिया खेळायला लावणारा तोच आहे, इंडिया खेळण्यासाठी प्रवृत्त करणारा तोच आहे. आणि इंडिया खेळण्या म्हणजे ते म्हणतात तिथं मला काढवणारे भरपूर होते. कारण ते घडलेले म्हणतात ना एकदा हिरा सापडल्यानंतर त्याला फक्त काय पॉलिश करायची, पण तो हिरा बनवणारा हा खरा व्यक्ती आहे. याने मला तिथपर्यंत पोहोचवलंय. म्हणून मला असं वाटलं का खरा इंडिया पहिला कोच माझा वाटतं हाच एक व्यक्ती आहे. त्याच्यामुळे मला वाटलं की एक इंडियाचं टी शर्ट तू पण घालावं कारण तू एक इंडिया प्लेअरचा एक कोच आहेस.
त्याच्यामुळे मला वाटलं की तुला एक इंडियाचा टी शर्ट माझ्याकडे मला सांगायला आवडेल की माझ्याकडे आजही तो तशाच घडीचा टी शर्ट आहे आणि त्या इंडिया नावाचा खूप रिस्पेक्ट आहे त्या टी शर्टवर जे नाव आहे त्या टी शर्टला मला नाही वाटत मी तेवढा कॅपेबल आहे म्हणून मी आजपर्यंत तो खरंच वेअर केला नाही, परंतु जसा दिलाय तसाच माझ्याकडे आजही तो टी शर्ट खूप सांभाळून मी ठेवलेला आहे. अश्वमेध आपण संकल्पना सुरू केली ती, बराच प्रसंग तुलाही माहिती आहे. बरोबर. अश्वमेधचा जो काही प्रवास आहे सगळा माहिती आहे. अश्वमेध बद्दलच एखादी काही गोष्ट शेअर करता येईल का? एक किस्सा आहे असाच एक तू ओळखत असेल का नाही माहित नाही तो प्लेअर, त्याचं नाव पण मी पण विसरलोय. तू जर ना मागून आला का एकच तुला प्रश्न विचारायचा की सर माझ्याकडनं हे पूर्ण होईल का, सर हे पूर्ण करू शकतो का? तर तुमच्याकडे आल्यानंतर तो माझ्याकडे यायचा म्हणजे तुम्ही याला म्हणजे तुमच्या क्लासेसला नाही तुम्ही फक्त ग्राउंडला असता असं का बरं? म्हटलं अश्वमेध मध्ये आलाय म्हटलं तू नक्की काहीतरी होशील, एवढंच मी तुला सांगितलं. तू पेपर तर आता मी येत नाही म्हटलं पण ग्राउंड तुझं तू म्हणता की माझ्याकडून होईल का, होणार का? तू एकच कर, फक्त जे करतोय ना तेवढं सांगताय तेवढंच ऐक, तू 100% सक्सेस होणार. तो 2017च्या वरतीला तो पण झालेला आहे. मुंबई पोलीस येतो, मग त्याचं नाव मला आठवत नाही. मला आता नाव आठवलंय पण आता व्हिडिओ मध्ये सांगितलं एकच डायलॉग असायचा की मी होईल का. अरे म्हटलं तो अश्वमेध मध्ये आलाय, जी व्यक्ती पहिले काय शिकवायची ना म्हटलं तिने माहिती, पण जेव्हा अश्वमेध मध्ये जे पुढे आले म्हटलं आज हे बघा यांचं म्हटलं पॉझिटिव्हनेस बघ म्हटलं. आणि तो मला म्हणायचा की मी तुमच्याकडे बघूनच म्हणे ग्राउंड मध्ये पळायला लागलो म्हणे. म्हटलं का बरं? म्हणजे अहो तुम्ही एवढं पळताय आणि त्यानंतर म्हणे तुम्ही इकडे परत आमच्यासोबत पळताय म्हटलं, असं का बरं, काय करायचंय म्हणे. अरे म्हटलं हीच म्हटलं माझी सुरुवात आहे म्हटलं, मला मी पहिले त्यांचा क्लास वगैरे केलेला नाही म्हटलं, पण दादा का जेव्हा येतो मला एक वेगळी एनर्जी मिळते म्हटलं, त्या एनर्जीमुळे मी पळतो म्हटलं. अश्वमेध मध्ये हेच माझ्यासाठी लय मोठी गोष्ट आहे. आणि एक असाच एक किस्सा आहे अकॅडमी म्हणतात आपलं की ग्राउंडवर गेल्यानंतर दादाची मी तर पहिले दादाचं गेट बघूनच मी गेट वगैरे घ्यायचो, दादाचे राजमान बघूनच माझे राजमान ठेवायचो. कारण खरंच स्पोर्ट्स कोण असेल तर हा जो व्यक्ती असेल कारण त्याचं किट एकदम प्रोफेशनल असायचं. तर मी एक दिवस असंच दादासारखंच किट होतं, माझं सेम किट असायचं, दादा इनर वगैरे घालायचं, टी शर्ट इन करायचं, टी शर्ट इन करायचे, अजून पण त्याची स्टाईल ती मला आवडते. आणि साईड बॅग होती आणि मी असंच स्टेडियमला गेलो, दादाच्या पहिले पोहोचलो, 10-15 मिनिटं आधी पोहोचलो. तिथं मुलं बसलेली होती सगळे आपली. आता कदाचित त्यांना वाटलं असेल की आज सर येणार नाही, त्याच्यामुळे ते एकदम निवांत बसलेले होते. मी ग्राउंडवर पोहोचलो, लांबून त्यांनी बघितलं की सर आले. मी लोक सारखे दिसतो म्हणजे सगळे उठून पळाले, सगळे ग्राउंडवर ऍक्टिव्हिटीजला सुरुवात केली. त्यातला एक जण आला आणि एकदम जवळ आल्यानंतर तो म्हणतो अरे आम्हाला वाटलं सरच आले काय, म्हणून तो बघायला आला की सर सांगायला आलं की आम्ही थोडा वेळ बसलो होतो असं सांगायला आलेला होता. त्याला वाटलं की सरच आले आणि म्हटलं नाही मी सरांना शोधून राहिलो, म्हटलं सर कुठे गेले. त्यात मानून दादा आले माझ्या आणि सांगायला आले की अरे तू आज मला सारखं दिसतोय. म्हणजे कदाचित दादा पण स्वतःला मानत बघत असं अरे आज तुम्हाला सारखं दिसतं असं बोलतो. आणि त्यावेळेस मला पण बरं वाटलं की दादा बोलला की मला सारखं दिसतो, म्हणजे मला वाटलं कुठेतरी की मी झालोय बघा सारखं बोलतोय. स्पोर्ट्स मधली एक गोष्ट सांगतो प्रामुख्याने, जेव्हा जेव्हा तुम्ही कॉम्पिटिशनला जाता हा तुमचा अटायर खूप जास्त मॅटर करतो. तुमचं राहणीमान, तुमची किट घालण्याची पद्धत. आता आमच्यावरून मी स्वतःच एखादं उदाहरण सांगतो की जेव्हा जेव्हा आमची टीम एखाद्या मैदानावरती एंट्री करायची, तुम्ही MS धोनी मूवी मध्ये बघितलं असेल की युवराज सिंग जेव्हा एंट्री करतो विमानतळावरून येताना, युवराज सिंगला बघूनच MS धोनी आपल्याला डिप्रेस झालेला दिसतो. त्याच्या फक्त इम्प्रेशनमुळे MS धोनीची टीम पूर्णपणे हारते. तर स्पोर्ट्स मध्ये किट म्हणजे तुमचा जो पहिराव आहे किंवा तुमचा जो पेहराव आहे हा खूप जास्त मॅटर करतो. आणि ती गोष्ट संतोषकडे मी अगदी लहान असल्यापासून मी ऑब्झर्व केली, ती त्याला गोष्ट तेव्हाच कळाली होती. आणि मला वाटतं याचा अनुभव तुला पण बराच वेळा आला असेल, जेव्हा जेव्हा एंट्री करायची समोरचा प्लेअर आपल्याला बघून निम्मा लगेच असं होतं. दादाचा एक MS धोनी याच्या आधीचा एक दादाचा मॅटर सांगतो की मला पण छोटी बाजूला असताना किट मध्ये गॉगल मिळाला होता. तर मी असंच म्हटलं दादा गॉगल वापरू शकतो तू. ते मला म्हणे अरे येडा गॉगल लाव म्हणे, बाकीचे असे तुला गॉगल बघूनच घालवलं असते. मी पहिले नाही म्हणजे ओपन नॅशनल खेळलो गॉगल, त्या पूर्ण नॅशनल मध्ये सर्व्हिसेस गॉगल लावायचे पण त्या वर्षी सर्व्हिसेस नव्हती. त्या पूर्ण नॅशनल मध्ये कोणीच गॉगल नाही लावला, पण मी एकटाच गॉगल लावून मोठीच जायचो. फक्त दादाचे एकच शब्द आठवायचा, तू गॉगल लाव, बाकीचे असे घालवतात. कदाचित ती काही असू शकतं. त्या गॉगलचा मला असा पण फायदा झाला, जेव्हा नॅशनलची फायनलची 200 मीटर बाकी होती
त्या गॉगल मधून जेव्हा सूर्य समोर येत होता, एक साईडला हैदराबादच्या ज्या हुसेन सागर मध्ये एका साईडला मोठा फ्लॅग लावलेला आहे हैदराबाद मध्ये त्याच तलावामधून, एक साईड सूर्य डुबत होता, तिकडून तो फ्लॅग दिसत होता आणि त्या गॉगलच्या वरून जे किरण येत होते ते मला तेरंग्यासारखे दिसत होते. आणि त्यावेळेस दादा मला तो एक शब्द मला आठवत होता, तू हे गॉगल घाल, बाकी सगळे घालवतील आणि तू बोलले 100%. बस तेच काहीतरी असं डोळे लावले, 10 चप्पू मारले आणि मी तिथे गोल्ड मेडल घेतलं बस. रोईंग असा इव्हेंट आहे जो पाण्यात खेळला जातो आणि सर्वात जास्त रिफ्लेक्शन सूर्याचं जेव्हा सूर्य आपल्या बरोबर समोर येतो तर पाण्यातून येणारं रिफ्लेक्शन फार जास्त डोळ्यावर येतं आणि त्या डोळ्यावर आल्यानंतर त्याची तीव्रता इतकी भयानक असते की कधी कधी प्लेअरला डोळे सुद्धा बंद करावे लागतात. मग त्या किरणांपासून वाचण्यासाठी गॉगल लावावा लागतो. परंतु आपल्याकडे जे ऑर्थोडॉक्स सगळे विचारांचे लोक सुरुवातीला ह्या कोणीतरी काही वेगळं करायला गेलं की त्याला नावं ठेवणं किंवा हा खूप जास्त हवेत गेलाय, त्याला खूप गर्व झालाय, ह्या पद्धतीने लोक आजही त्या प्लेअरकडे बघतात. परंतु मग त्याच वेळेस मी जेव्हा संतोषला सांगितलं की लोकांचा विचार करू नको, ज्या ज्या वेळी तू गॉगल लावशील तुला याचा फायदा हा नक्कीच होणार आहे. ज्या ज्या वेळी सूर्यकिरण येतील त्या त्यावेळी तुला त्याच्यापासून बचाव होईल. आणि आजचं चित्र सांगतो की आज स्टेट लेव्हलला सुद्धा प्रत्येक जण गॉगल वापरतोय. म्हणजे सुरुवात कोणीतरी एक करणं गरजेचं असतं, त्याला फॉलोअर्स हे आपोआपच भेटत असतात. PSI कडे पुन्हा आपण पोस्ट कडे येऊ. PSI चा रिझल्ट लागला, त्या दिवशीचं नक्की काय चित्र होतं मित्रपरिवारामध्ये, कुटुंबामध्ये किंवा सहकाऱ्यांमध्ये? काय तो दिवस कसा होता तुमचा रिझल्टचा दिवस? त्या दिवशी ना नेमकी माझ्या मोबाईलचे ना चार्जिंग उतरून गेली. हा, सर्वात महत्त्वाचं चार्जिंग उतरली ती. आणि जस्ट मी असं एका लायब्ररी समोर चाललो होतो आणि तिथं गुलाल उधळत होतो मुलं. म्हटलं एकच काय चालू आहे म्हटलं. नंतर प्रॅक्टिस करूनच चाललो होतो. चालू म्हणे PSI चा रिझल्ट लागला, PSI चा रिझल्ट लागला. अरे माझा मोबाईल स्विच ऑफ झाला. मी घरी गेलो, म्हटलं पटकन जाऊया घरी आणि मोबाईल चार्जिंग लावून पटकन बघू काय आहे माझा रिझल्ट. घरी गेलो, घरात म्हणजे मी नॉक केलं, दरवाजा नॉक केला आणि घरात दरवाजा उघडला. घरातून जो डायरेक्ट आवाज सुरू झाला नाही की फटाकडे कोणी काय, कोणी फुगे फोड, कोणी काय ओरडू राहिले, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. वडिलांनी मला डायरेक्ट उचलून घेतलं की तू आज करून दाखवली, तुझी जिद्द पूर्ण झाली. सगळे मित्रमंडळी माझी घरी जाऊन पोहोचली होती माझा फोन लागत नसल्यामुळं. त्यावेळेस मला खरंच असं वाटलं की माझ्या वडिलांनी मला उचललं. जी व्यक्ती म्हणजे माझ्या संग बोलत नव्हती की तू काय बनायचं होतं काय झालं, आणि ती व्यक्तीने मला उचलून घेतलं. त्यावेळेस खूपच मोठा प्रसंग होता. मी ते म्हणतात मोबाईल बरं झालं स्विच ऑफ झाला मला असं वाटतंय, कारण माझे सगळे मित्र परिवार तिथे जमा झाला. कोणी केक आणलेला होता, कोणी हार आणलेला होता, कोणी काय तर कोणी काय. तो प्रसंगच वेगळा होता. तो पहिला माझ्याकडे मोबाईल चार्जिंगच नव्हता. आहे बऱ्याच मुलांकडे, बघा मी दाखवतो तुम्हाला नक्की. बरोबर. PSI आता जसं संतोषने किस्सा सांगितला ना, लिटरली आता सुद्धा अंगाला काटा आणणारा, अंगाला माझ्या लिटरली काटा आला ऐकताना. खरंच तो दिवस म्हणजे ज्यावेळी आपल्याला आपले वडील अभिनंदन कौतुकाने पाठीवर थाप ठेवता आणि जसं संतोषने सांगितलं की अगदी वडिलांनी उचलून घेतलं. मला असं वाटतं की आपण आयुष्यात आपल्या आई वडिलांना यापेक्षा मोठी काही अजून गिफ्ट देऊ शकत नाही. आणि हा एक आनंद जो आहे तो कुटुंबासाठी आपल्याला तो दिवस मला वाटतं सर्वात मोठा कुटुंबासाठी असणारच आहे. ज्या खेळामध्ये संतोष सरांनी महाराष्ट्रातला क्रीडा क्षेत्राचा सर्वोच्च पुरस्कार जो शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार या नावाने ओळखला जातो तो पुरस्कार मिळवला. मला असं वाटतं आपल्या सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही त्या खेळाबद्दल थोडक्यात माहिती द्या. रोईंग खेळ हा सर्वात महागडा गेम आहे, पण नाशिकमध्ये हा एक वॉटर एज बोट क्लब म्हणून आश्रमापूर्वीचं शिकवलं जातं. दुसरं म्हणजे केटीजन कॉलेज, हे सर्वात जुना बोट क्लब आहे केटीजन कॉलेजला होता. जेव्हा मी बोट बघितली तेव्हा आम्हाला वाटत होतं की विमान आहे. नंतर ते पाण्यामध्ये चालायला आलं तेव्हा नंतर कळलं की पाण्यामधलं विमान आहे. नंतर मग त्याच्या बऱ्याच गोष्टी कळायला आल्यानंतर की हा गेम असा खेळला जातो, एवढं की त्या बोट बाहेरून मागवावं लागतात. त्याच्यातले जे चप्पू आहे वल्ले आहे ते सुद्धा USL वरून मागवावं लागतात. आणि तरी ते इथं आज ह्या 2-3 बोटला मी बाकीच्यांसाठी अवेलेबल करून दिलेले आहेत. आणि मी जेव्हा रोईंग चालू केली त्यावेळेस एवढा महागडा गेम चालू केला म्हणजे माझ्या घरचे तर मला शिवाय देत होते की एवढा महागडा गेम कसा आहे तो पाहिजे. आणि एक बोटी घ्यायची म्हटलं 4-5 लाख रुपयाची एक सिंगल्स कधी आणि बाकीच्या बोटची ती किंमत चालू होती. आणि हा गेम स्टेट लेवलला खेळला तर चार बोट सोबत सोडल्या होत्या. त्यातली जी पहिली पुढे असते पुस्तकाचं एक गोल्ड मेडल, सेकंड सिल्वर, ब्रॉन्झ असं मिळतात. नॅशनलला पण सेम तसंच असतं. इंटरनॅशनलला एका टाइमला 6 बोट सोडल्या होत्या. 6 बोट म्हणजे फर्स्ट सेकंड तशी त्याची रँकिंग करावी लागते.
आहे पाण्यामध्ये 2 किलोमीटर खेळायला होतं, त्याचे 2 इव्हेंट 2 किलोमीटर आणि 500 मीटर. तर मी दोन्हीला आपण मेडिटेशन इंटरनॅशनलला एकच गेम खेळला होतो 2 किलोमीटर. ते 2 किलोमीटरच्या रेस आहे. पण यात बोर्डचे काही प्रकार आहेत ना? त्याच्यात बोर्डचे प्रकार आहेत. सिंगल स्कल आहे, डबल स्कल आहे, पेअर आहे, त्यानंतर 4 आहे, 8 आहे, एक म्हणतात त्याला, एक आणि एक बॉक्स बसलेला असतो, तो डायरेक्शन देतो बोर्डला. त्यानंतर एक वॉटर पूल आहे, ते 4 ओले 8 ओले असतात, पण ते 4 लोक असतात. इकडं 8 ओले असतात पण 8 लोक बसलेले असतात. आणि एक 4 आहे, 4 जण असतात, एक साईडने मारतात. डबल स्कल हे 4 चप्पू असतात, ते 2 जण असतात, ते 4 दोन्ही बाजूने मारतात. स्कलिंग एक व्यक्ती असतो, तो एक दोन्ही बाजूने चप्पू मारतो. मधला एखादा खेळाडू जो महान आहे, ज्याला तुम्ही आदर्श मानता, असं एखाद्या खेळाडूचं नाव सांगतो. इंडियामध्ये आता सध्या मी एक सुवर्ण सिंग म्हणून आहे, त्यांना मी ऐकायला सांगतो. आणि अजूनही समजतो. त्यानंतर दत्तो भोकनळ, जे ऑलिम्पिक 2016ला गेले ते, अर्जुन आव्हाड, हे पण माझ्यासाठी एक आयडियाच आहे की ह्या व्यक्तीने कधी पाणी बघितलं नाही, तो व्यक्ती तिथपर्यंत पोहोचलेला आहे. मी पाण्याजवळ असून ठीक आहे, मी लेट झालो, पण ती व्यक्ती पण महान आहे. पाणी नसताना सुद्धा तिथे जाऊन शून्यातून सुरुवात केली आणि ऑलिम्पिक मध्ये सहभाग करून अर्जुन अवॉर्ड घेतला. एवढा देशाचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून अवॉर्ड मिळत होतो एका खेळाला, त्यांना तो अवॉर्ड मिळाला. आणि आपल्या नाशिक ती पण एक मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, आज पण आयडियाच आहे. आणि इंटरनॅशनल म्हटलं तर जे माय डायलिसन म्हणून आहे न्यूझीलंडचे, जे सिंगल स्कल आजपर्यंत तीन त्यांच्या ऑलिम्पिकला लगातार 3 गोल्ड मेडल घेतले त्यांनी. आज पण त्यांचा रेकॉर्ड ब्रेक नाही झालेले. ते लगातार सिंगल स्कलला 3 गोल्ड मेडल घेतला, तो एकमेव व्यक्ती आहे. तो पण माझ्यासाठी आयडियाच आहे. आता PSI झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा ट्रेनिंग करावं लागतं, जे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिकमध्ये आहे, MPA मध्ये. त्या ट्रेनिंगच्या दरम्यानचे काही किस्से आठवतात का, किंवा काही एखादा किस्सा शेअर करू शकता का? ट्रेनिंग ज्यावेळेस करतो ना माणूस, त्यावेळेस असं वाटतं की बस आता ट्रेनिंग नको यार, कधी मी पोस्टिंग करेल काय नाही. तर त्याच्यामधले बरेचसे किस्से. सर्वात महत्त्वाचं, आज रविवार आहे, रविवार बद्दलच एक किस्सा सांगतो. तो एक माझा पार्टनर आहे, जो आम्ही कॉन्स्टेबलला पण पार्टनर होतो आणि PSI ला पण पार्टनर, आणि एका स्क्वॉड मध्ये एका मागे एक होतो. एका रविवारी असं झालं की एक ग्रुपला मेसेज पडला की 6:45 वाजता 7:30 वाजता हजेरी फॉलिंग असते, 7:30 वाजता ती फॉलिंग आहे. तर तिचा नंतर मेसेज चेंज झाला. त्या मेसेजला आम्ही दोघं पण ऍड नव्हतो. तर त्या मेसेजमध्ये चेंज असं झालं की 6:45 हजेरी, आणि आम्ही पोहोचलो 7:15 वाजता. म्हटलं 7:30 हजेरी, तर आम्ही 7:15 पोहोचलो. तो त्या गेटनी, मी इकडून बॅग ठेवून मस्त मी आरामात येतो, तिकडून मस्त की मोबाईल मध्ये बघत येतोय का बॅग ठेवून आपण जाऊ हजेरी. तिकडे हजेरी सुटायची वेळ आली, तो तिकडून मी इकडून, सेम टायमिंगला मी तिथं आणि तो तिकडून आलो. आणि सर मध्येच उभे, आणि आम्ही एकामेकाकडे बघतोय, सर का उभे. राईट साईडला बघितल्यानंतर सगळी हजेरी उभे आणि आम्ही दोघंच तिथं थांबलो. आम्ही मोजून 5-15 मिनिटं लेट झालो. त्यामुळं मग एकच, काही नाही, त्याला उलट फिरवलं, खाली बसवलं. तू गेट पर्यंत तसंच बेडुकुड्या मारत जायचं मला, तो तसंच रूम कडून आला. माझा प्रवास मोठा होता, त्याचा छोटा होता हजेरीच्या मैदानात बसून, पण माझा मोठा होता. तेच आपलं म्हणतात गिंट मारणं आमच्यात होतं, ते दिवस काढणं. मी गेलो असं झाडामागं फिरून रिटर्न आलो. तो जवळ असून सुद्धा त्याला वेळ लागला, आणि मी अंदाज चुकला माझा की एवढं लांबून जाऊन यायचं, थोडं लेट जाऊया असं. मी गेलो, ते सरांनी एक आमचे DI म्हणून DI सर, त्यांना बोलवलं आणि रिटर्न मला माझ्या म्हणजे रूम पर्यंत जाईपर्यंत त्यांना माझ्या मागं लावलं. मी जर इकडे अजून येऊन फक्त उभा राहिलो असतो 5 मिनिटं, तर मला ती शिक्षा वाचली असती. त्या गिंड मारल्यामुळे मला ती जास्तच करावं लागली. म्हणजे शॉर्टकट आता इथून पुढे कधी जायचं, त्यानंतर मी एक विचार केला की शॉर्टकट कधी मारायचा नाही, शॉर्टकट जास्त मार्क पडतो. बरं, आता तुम्ही महाराष्ट्र पोलीस मध्ये काम करताय सध्या, गडचिरोलीमध्ये तुमचं पोस्टिंग आहे. मला वाटतं जरा थोडा सेन्सिटिव्ह एरिया आहे. तर तिथे काम करत असताना पोलिसांची काय भूमिका असते, किंवा तुम्हाला काय अनुभव नक्की वेगळा येतो? आता जसं सिव्हिलियन, म्हणजे आता जसं आपण आज नाशिकमध्येही एक PSI आज काम करतोय, गडचिरोलीमध्ये एक PSI तुम्ही जेव्हा काम करताय, तर नक्की काय तुम्हाला फरक पडतो दोघांमध्ये? इथं सर्वात महत्वाचं म्हणजे, तिथं गडचिरोलीमध्ये आपण खाकीवरती घालू शकत नाही, तिथं डांगरीवरती असते. त्यानंतर दुसरी गोष्ट, तिथं आपण पेट्रोलिंग करतो, शॉर्ट पेट्रोलिंग, लॉंग पेट्रोलिंग. आणि आता सध्या गडचिरोली पोलिसने एक मोहीम राबवली, दादा लावरा खिडकी म्हणून. त्या खिडकीमधून असं आहे
की तुम्ही गावामध्ये काही जरी झालं, तुम्ही त्याला ठिकाणी जाता, तुम्ही त्या माणसाकडे गेले की तो तुमची कोणतीही समस्या तो पोलीस तुमची सॉल्व्ह करू शकतो. दुसरी गोष्ट, पोलीस म्हणजे बाकीच्या कोणत्याही याच्यापेक्षा बाकीच्या लोकांना पोलीस आत्ताच्या ह्या घडीला पोलीस म्हणजे त्यांच्यासाठी महत्वाचा व्यक्ती वाटायला लागलाय. बरोबर. पहिले जे जुनं काय असेल ते माहित नाही. मी आता जे बघतोय 8 महिन्यापासून गेले की पोलीस तिथल्या जनतेसाठी आता महत्वाचा व्यक्ती झालेला आहे आणि नक्षल्यांना ते सपोर्ट करत नाही. आज ते कोणी असो, पोलीस पाटील असो, त्याला पण इज्जत देतात आणि पोलीस गावात गेल्यानंतर त्यांना जी पाहिजे वागणूक द्यायची आता बंद झाली. आणि पोलीस पण आता ज्या जुने जे पोलीस वागत होते त्याच्याही पेक्षा आता नवीन अधिकारी झाले, जी नवीन भरती होत आहेत ते त्या बघण्याचा दृष्टिकोन पोलिसिंग तिथली चेंज करण्याचा प्रयत्न करतायत. पोलीस मधला जे पहिला क्रूरपणा होता तो आता बदललेला आहे. आताचे पोलीस हे फक्त एक आता ह्या माओवाद बंद करण्यासाठी किंवा संपवण्यासाठी प्रयत्न करतायत आणि त्यासाठी पोलीस तर करतात आणि तिथली लोकही सपोर्ट करतात. म्हणजे आता लोक पण बदललेत आणि प्रशासन पण जरा बदललेलं आहे. प्रशासन पण सपोर्ट करतं त्या गोष्टीसाठी. आता अगदी आजच्या इंटरव्ह्यू मधला किंवा आजच्या चर्चेतला शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो. आता सर एक माझा प्रसंग आहे तो सांगायचा होता दादांबद्दल. एक नॅशनलच्या 1-1.5 महिने आधी दादा माझ्या म्हणजे आले होते मला ट्रॅक सूट घेऊन. कारण मी ऑल इंडिया युनिव्हर्सिटीला गेलो होतो. आम्ही सोबत गेल्यानंतर तिकडून त्यांनी मला सांगितलं मला एक गोल्ड पाहिजे सिंगल स्कूल मध्ये. ते दुर्दैवाने माझ्याकडनं आलं नाही, पण दुसऱ्या बोट मध्ये गोल्ड आलं. ते असंच बसलो तुम्ही की चला त्या तिथल्या इव्हेंट मध्ये एक जण कमी तर मला टाकून दिला आणि तिथे गोल्ड आलं. माझ्या मेन इव्हेंटला सिल्वर मेडल आलं. ठीक आहे, तरी पण दादाने मला त्याच आनंदामुळे एक ट्रॅक सूट आणला होता. तो ट्रॅक सूट घातला आणि त्यावेळेस एक फोटो घेतला होता माझ्यासोबत. त्या फोटो घेतल्यानंतर मला म्हटलं दादा काय करायचं फोटो. म्हणे अरे मला तू एक इंटरनॅशनल प्लेअर आहे म्हणे. इंटरनॅशनल जेव्हा होशील तेव्हा हा फोटो पाहिजे ना मला अपलोड करण्यासाठी. त्यावेळेस मी एक विचार केला यार दादा बोलला इंटरनॅशनल खेळायचं आणि माझं पण स्वप्न होतं आणि मी इंटरनॅशनल खेळलो आणि दादाचं पण माझं सर्वात महत्वाचं स्वप्न पूर्ण केलं मी त्याच्यामध्ये. एक छोटेसं वाक्य पण मला असं वाटतं कधी कधी एखाद्याच्या आयुष्यात खूप मोठा इम्पॅक्ट करतं. मला वाटतं त्याच्यामुळेच इंटरनॅशनल खेळण्याची प्रेरणा मिळाली आणि जास्त ऊर्जा मिळाली असावी. तर शेवटचा आजच्या चर्चेतला प्रश्न की आता ही जी 2024 ची येणारी भरती आहे आपल्या इथे, आता बरेचसे विद्यार्थी आहेत जे तयारी करतायत, तर त्या तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना एक काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही विद्यार्थ्यांसाठी? विद्यार्थ्यांसाठी हे सांगू शकतो, आता जे अश्वमेध मध्ये आहेत तर त्यांनी आता मी ज्यांना बघतो पण आहे चांगली तयारी पण करतायत आणि दादा पण चांगलं लक्ष देत आहेत. आणि काही मुलं असं आहेत का ते हलगर्जीपणा करताय की नाही जाऊ द्या बघूया करूया. त्यांनी सर्वात महत्वाचं ते शिकवताय त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जो वेळ मिळतोय तो मोबाईल मध्ये न घालता आपल्या अभ्यासामध्ये दिला पाहिजे, आपल्या फिजिककडे दिला पाहिजे, आरामाकडे दिला पाहिजे, आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट जे अश्वमेध मध्ये नाही आहेत मी त्यांना आवर्जून सांगतो की अश्वमेध अकॅडमी एक अशी अकॅडमी की इथं आल्यानंतर तुम्हाला मी सांगतो, मी एक अधिकारी आहे, मी एक PSI, मी कॉन्स्टेबल इथूनच झालोय आणि PSI इथूनच झालोय. तुम्हाला मी सांगतोय की इथं आल्यानंतर तुम्ही 100% जे अचीव करायला आले आहेत ते 100% तुम्ही अचीव करणार. तर तुम्ही ऍडमिशन घेतलेलं नसेल तर 100% तुम्ही अश्वमेध अकॅडमी मध्ये या आणि ऍडमिशन घ्या. तुम्ही 100% सक्सेसफुल होणार आणि इथून सक्सेस होणार, बाहेर निघणार. खूप खूप धन्यवाद. आजच्या आपल्या ज्या चर्चेतून आज जो काही सूर मिळाला किंवा आज या चर्चेतून बऱ्याच मला वाटतं आज आपले व्हिडिओ जो बघतायत अनेक विद्यार्थी जे आता स्ट्रगलिंग फेजमध्ये त्या लोकांना मला वाटतं बऱ्यापैकी इन्स्पिरेशन मिळालं असेल. आणि संतोष सरांकडे बघून, संतोष सरांचा जर प्रवास तुम्ही लहानपणापासूनचा आतापर्यंतचा बघितला, आता तुम्ही व्हिडिओमध्ये काही जे काही ऐकलं किंवा बघितलं हे फार मला वाटतं खूप कमी आहे. याच्यापेक्षा जास्त स्ट्रगलिंग फेजमधून मी स्वतः त्यांना बघितलंय. प्रत्येकाला जर आयुष्यात खरंच तुमच्याकडे जर जिद्द असेल, मेहनत करण्याची तयारी असेल तर एक दिवस सक्सेसला तुमच्याकडे झक मारून यावं लागतं आणि त्याचं जिवंत उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या समोर आजचे PSI संतोष कडाळे आहेत. तर अनेक विद्यार्थ्यांनी यातून प्रेरणा घ्यावी एवढीच एक माफेकीच्या. धन्यवाद. जय हिंद.